इताडा गावचे मान्य श्री जगनशेठ पाटील साहेब सरपंच यांचा वाढदिवस सोहळा दिनांक 17/3/2026 रोजी मावली निवासस्थान इताडे येथे संपन्न झाला। मान्य श्री जगनशेठ पाटील यांच्या वाढदिवसात मान्यवरांची, ग्रामस्थांची व मित्रपरिवारांची हजारो संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। तसेच मान्य श्री जगनशेठ पाटील साहेब गोरगरिबांना मदत करत असतात। तसेच मान्य श्री जगनशेठ पाटील साहेबांचा केक कापण्यात आले। तसेच मान्य श्री जगनशेठ पाटील ठाणे युवा भाजपा मोर्चाचे अध्यक्ष झाल्यामुळे सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या। तसेच मान्य श्री जगनशेठ पाटील साहेबांनी आलेल्या मान्यवरांचे, ग्रामस्थांचे व मित्रपरिवारांचे आभार मानले। तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज, मान्य श्री जगनशेठ पाटील साहेब व मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। खरं तर भारतीय जनता पार्टीचं एक अतिशय उत्तम असं युवा नेतृत्व, त्यांना आत्ताच भारतीय जनता युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्षपदाचं आज त्यांची निवड झाली। खरं तर त्या पदावर मी देखील मागच्या काळात काम केलं आहे आणि ते जिल्हाध्यक्षपद हे देशात एक नंबर असलेली ही भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीचं या ठाणे जिल्ह्याचं युवा मोर्चाचं अध्यक्षाचं पद खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र आणि या गावचे सरपंच, प्रथम नागरिक जगदीशजी पाटील, त्यांना आपण सगळेच प्रेमाने जगनजी पाटील म्हणतो, त्यांची खऱ्या अर्थाने निवड झाली। या निवडीबद्दल देखील मी आपल्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देतो। आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या दिवशी देखील मी त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिष्टचिंतन करतो। त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि निरोगी जावं ही सदिच्छा व्यक्त करतो। आपण बघितलं गेलं तर खूप वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्यांचं बघितलं गेलं तर वारकरी संप्रदायाशी देखील खूप अतिशय घनिष्ठ असं संबंध आहे। ते स्वतः वारकरी आहेत आणि सगळीच मंडळी एकत्रित घेऊन खऱ्या अर्थाने या पंचकृषीतील असेल अतिशय चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क आणि भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल, तर ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे देखील त्यांचा खूप अतिशय मोठा जनसंपर्क आहे। येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं असं एक जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने टाकलेली आहे। त्या जबाबदारीच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं काम ते करतील, त्यात काही शंका नाही। त्यांना खूप अतिशय चांगली संधी आहे, या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पुढील राजकारण असेल त्या सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचं समाजाचं काम हे असं अखंडित चालू राहो आणि राजकारणामध्ये देखील त्यांना अतिशय चांगलं असं यश मिळो ही आजच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा त्यांना मी माझ्या वैयक्तिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी माझे मित्र जगन पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। खरोखरच त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि जे पद मिळत आहेत त्याला ते चांगलं त्या पदाचा सन्मान करून आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम ते करतात। या विभागामध्ये लोणार कुंडास गटामध्ये ते लोणार आमने गटामध्ये ते आज इच्छुक जिल्हा परिषद सदस्यासाठी पण इच्छुक आहेत आणि खरोखर त्या पक्षामध्ये ते काम चांगल्या पद्धतीचं चालू आहे आणि सामाजिक बांधिलकी पण त्यांची मोठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप आर्थिक योगदान आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तिमत्वाला एक चांगली जोड या लोकांची पण सहकार्य मिळतो आणि त्या दृष्टीने त्यांचं काम चालू आहे आणि असंच काम त्यांच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। त्यांना देव चांगलं कार्य करण्याची शक्ती आणि दीर्घायुष्य देव आणि सुख समाधान त्यांचं पुढचं आयुष्य जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत आणली आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा भव्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला। असे आमचे मित्र
सन्माननीय जगनशेठ पाटील इटारे गावचे सरपंच तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमचे आणि यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी शहापूर तालुका व माझी खर्डी ग्रामपंचायत मी स्वतः सरपंच खर्डी ग्रामपंचायत आणि भाजपा शहापूर तालुक्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नुकतीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील इटाळे गावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो. अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही मी याची तुम्हाला मी शाश्वती देतो. भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले मी ते पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण काम करेन या पक्षाचा. धन्यवाद. आज या माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते माझे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आले. आमचे दापोड्या गावचे भरतदादा सुद्धा या आणि संतोष काकडे असतील, होनी गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचे मी धन्यवाद देतो. आभार. आज या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो आणि विशेषत्वाने सर्व मंडळी त्यांची चाहती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा मी एवढंच सांगू इच्छितो की जगनशेठ पाटील यांना उदंड आरोग्य लाभो. का तर आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च हा दर वेळेला म्हणजे जवळजवळ आता 8-9 वेळेला झाला असेल आणि कधीही त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचे. अशी तयारी त्यांच्या मनाची आहे, मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात. आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे. परंतु त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात. आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल म्हणजे प्रत्येक
दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात. अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आरोग्य द्यावं आणि त्यांना सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि विशेषत्वाने आज आमचे वारकरी संप्रदाय कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आमचे कोणीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचंच प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना. माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम. जगनशेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगनशेठ पाटील यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे. म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगनशेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतो की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत. असे आमचे जगनशेठ पाटील आणि त्याच्या वाढदिवस 43वा वाढदिवस आहे. त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि अशीच समाजाची सेवा ते करत राहावं हेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. दीपू माली आपण पाहू शकता. तात्याशेठ पाटील, दीपू माली, त्यांचा सर्व मित्र परिवार, हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आपण आलात आणि दादांना आपल्या अनमोल शुभेच्छा दिल्या. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. प्रत्येक जण म्हणतोय की दादा आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष जी मंडळी उभी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण प्लीज बसून घ्या. बसून घ्यायचे सर्वांनी प्लीज. जगनदादांनीच आमच्यापर्यंत ही सूचना दिली की कृपया कोणी उभं राहू नका, आपणासाठी बसण्याची व्यवस्था आहे. शाकाहारी भोजन आपल्याला करायचं असेल तर कृपया या मुख्य कार्यक्रमाच्या डाव्या बाजूला ही व्यवस्था आहे, आपण सर्वजण भोजन करून घ्यायचंय. आदरणीय हनुमान दादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. शिवसेनेचे बसलेला दादांचा 43वा दादांचा वाढदिवस आहे. जनतेचे आगमन झालेले ते काळूराव वाघे, कातकरी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष. धन्यवाद. सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील यांचा आज या इटाऱ्या गावामध्ये माऊली निवास त्यांच्या बंगल्यामध्ये वाढदिवस सर्वांच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे. मित्रांनो, जगनशेठ पाटील ही इटाड्याची शान मान आणता आणि या गावात असला एक स्वाभिमान आहे. जगनशेठ पाटील जरी भाजपाचे कार्यकर्ते असले तरी देखील त्यांच्या इकडे कोणी जरी कुठल्याही प्रकारचं काम घेऊन गेलं तरी ते 100% त्या कामाला यश देण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, हा एक असा कार्यकर्ता आज या इटाऱ्या गावामध्ये नाही तर या आंबे लोणार परिसरात नाही तर भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 तारखेला त्या इटाऱ्या गावाचं नाव प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये जर शेकड्यांच्या शर्यतीमध्ये रेसमध्ये जर कोणी इटाऱ्याचं नाव जर प्रथम गाजवलं असेल तर या गावाची शान असलेले आमचे सरपंच विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आज ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज या इटाड्याचं नाव इटाडे कोण जगन पाटील सेठ इटाडे असं या ठिकाणी
नाव त्यांचं गाजत आहे. मित्रांनो, हा एक छोटासा कार्यकर्ता असला तरी सर्वांच्या सुखात दुःखात सहभागी होणारा कार्यकर्ते, मग तो राजकीय पक्ष असू द्या, कुठली काही काम असू द्या. मग या ठिकाणी वारकरी संप्रदाय त्याला देखील या ठिकाणी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. आज या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख दर्शन सेठ ठाकरे व उपतालुका प्रमुख शिवसेने हनुमान पाटील आणि सर्व पक्षाची या ठिकाणी कार्यकर्ते, त्यांचे जावई भाऊजी आणि सर्व पाटील परिवारातील आणि इतरांचे सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी जगन सेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी पाटील परिवारातर्फे आणि इतर ग्रामस्थांच्या शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आदरणीय अरविंद दादा भंडारी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अरविंद दादा भंडारी प्रसिद्ध उद्योजक, आपलं या सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचे सर्व सहकारी मित्र या सर्वांचं जगनदादांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांनी खऱ्या अर्थानं चांगल्या आता भावना व्यक्त केल्या की राजकारणापलीकडे जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व आहे जगनदादा. त्यांच्याकडे काम करून घेताना एक त्यांची हातोटी आहे, एक त्यांचे स्किल आहे, कौशल्य आहे की काम करत असताना ते बघत नाहीत का ते कुठल्या परिवारातील आहेत किंवा कुठल्या पक्षातील आहेत. त्यांची गरज लक्षात घेऊन ते काम करत असतात. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सरपंच आदरणीय इताडे, ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच जगनदादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. किरण जोशी आमणे आणि सुमित पाटील सोनारपाडा धडाडीचे कार्यकर्ते आहेत. इताडा गावाचे सुपुत्र, इताडे गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री जगनशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज इथे त्यांचा लाखोचा जनसमुदाय, त्यांचे चाहते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या वाढदिवसानिमित्ताने कालेगाव गावाच्या वतीने आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची पुढे वाटचाल त्यांना हार्दिक पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक जण आमच्या जगनदादांविषयी आपली भावना व्यक्त करतोय. काही जरी बोलत नसले तरी त्यांच्या मनामध्ये आहे की जगनदादांसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता. राजेंद्रजी गायकवाडजी, उपसरपंच नांदकर व त्यांचे सहकारी श्रीकांतजी जाधव तसेच त्यांचा सर्व मित्रपरिवार यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅलो, उद्योगपती किरण जोशी आमने, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, आमचे सहकारी मित्र सुभाष भामरे साहेब मुठवण यांच्या या ठिकाणी वाघाचा दरारा मदन वाकडे, शिवनगर चौदरबारा. राकेश दिगोलकर माजी उपसरपंच किरावली. रवींद्र विठ्ठल भंडारी, एक शिवनगर आदरणीय शाहीर आहेत. सर्वांनी जेवणासाठी जाण्याची कृपा करावी. आकाराची समोर व्यवस्था केलेले अवसरीचे कोळी महासंघाचे अध्यक्ष तसेच आमचे माजी सहकारी मित्र सरपंच राजेश सेठ, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे. धन्यवाद. धन्यवाद.
रवींद्र विठ्ठल भंडारी कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत, तसेच शाहीर आहेत। शाहीर म्हटल्यानंतर रवींद्र दादांचं गाणं होईलच। सुस्वागत सन्माननीय जगनदादा पाटील यांना माझ्या शिवनगर गावाच्या वतीने, परिवाराच्या वतीने, आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय। आणि खरोखरच दादांचं कार्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण नावारूपाने गाजत आहात आणि खूप जवळीक आहात। मी आज त्यांच्या या वाढदिवसासाठी एक छोटंसं गाणं मी सादर करतोय। कार्यसम्राट सरपंच हाय इताळे गावाचा, भाजपाचा हा नेता आहे बघ दिलयो दिलाचा, आहे सरपंच यो बघा या इताळे गावाचा। देऊ हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या जगनदादाला मुजरा मानाचा। देऊ जगनदादाला मुजरा मानाचा। भाजपाची शिवसेना ही घडवली नसतात, आमच्या पाटील साहेबांचा आशीर्वादाच आहे। दिलाचा दिलदार आहे बघा गोरगरिबाचा, आहे ठाण्या जिल्ह्याचा तो वागयो सदाचा। देऊ हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या जगनदादाला मुजरा मानाचा। देऊ जगन पाटीलला मुजरा मानाचा। सुस्वागतम सुस्वागतम। आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून आपल्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या वाढदिवसात उपस्थित राहिल्याबद्दल आलेल्या सर्व मित्र परिवारचे हार्दिक स्वागत, धन्यवाद। या ठिकाणी आमच्या टीम भारतीय जनता पार्टी किसान विकास आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय यशवंतदादा सोरे साहेब, आपलं जगनदादाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच आदरणीय संजयजी मडवी, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सोनाळे, प्रसिद्ध उद्योजक, तसेच कैलास खंडू मडवी बिंदास ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। हा केक उचलता का समोरून? उचला तो पडेल नाही खाली। ओके, जाऊ दे बॉक्स। आदरणीय भारतीय जनता पार्टी किसान विकास आघाडी आदरणीय यशवंतदादा सोरे साहेब, डॉक्टर यशवंत सोरे साहेब, आमच्या भिवंडी आगरी महोत्सवाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष, तसेच आदरणीय संजयजी मडवी, कैलास खंडू मडवी, संतोष दादा सोरे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, तसेच संजयजी सोरे साहेब, सॉरी, माजी सरपंच रमेश पाटील देवरू आणि त्यांच्या समवेत आलेला त्यांचा मित्र परिवार, सर्वांनी येताना स्टेजच्या उजव्या बाजूने या। आदरणीय राजेश दादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या लक्ष माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे दादा, वेलकम किशोर चौधरी आणि त्यांचा मित्र परिवार, टेमघरवरून मोठ्या संख्येनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। सर्वांना विनंती आहे की लोणारचे उद्योजक गृणाजी भोईर साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। संवाद गावचे उद्योग पर्याय ना आपण, हा तसे पुढे या।
गुच्छ लगेच उचला तो 20 ते 30च्या ग्रुपने आलाय. त्यानंतर शापला ग्रामीण अध्यक्ष आहेत सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. भोजनामध्ये आपल्याला मेंढ्याचं आणि बकऱ्याचं दोन्ही पद्धतीचं आपल्याला हनुमानजी जाधव माजी सरपंच खोनी. टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे जगन दादा, हॅपी बर्थडे टू यू. दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. छत्रपती भामरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय संस्थापक राजा शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुंदर प्रतिमा, अप्रतिम आहे, खूपच अप्रतिम. त्या बादे पत्रकार बंधू कुठे आहेत? ओके, आमचे आदरणीय भामरे भाऊ आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मुठवळ व दादाचं नाव नाही त्याला. आपण पाहतोय की स्वतः वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहे, पण राजकीय क्षेत्रामध्ये काशीनाथजी दळवी उद्योगपती सावध आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या सर्व मित्र परिवारांचं हार्दिक स्वागत. मागे जी मंडळी उभी आहेत त्यांना विनंती, आपण बसून घेतलं होतं. महाराष्ट्र केसरी एक काळ होता की ते युवराज वाघ साहेब आले. या बात आहे, जवळजवळ 6.5 फूट उंची असेल दादांची. केशवजी दळवी उद्योगपती सावध यांच्याकडून सुद्धा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. पर्सनॅलिटी आहे, खूप खूप स्वागत आहे. जेव्हा त्यामुळे इकडनं प्लीज जरा 2 मिनिटं थांबा. हा देवरावचे सन्माननीय प्रभाकरजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवराजजी वाघ साहेब शुभेच्छा देत आहेत आदरणीय जगनदादा पाटील साहेबांना. महाराष्ट्र केसरी त्यांच्या समवेत दीपकजी पाटील, तसेच आमचे आदरणीय श्रीरामजी धोंडल सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कल्याण केसरी मिलिंदजी तरणे आणि अविनाशजी शिंगे आमच्या युवराज वाघ साहेबांनी इंटरनॅशनल त्यातून 5 एप्रिल काशीनाथ स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अशा बैलाचे माल जबरदस्त दरवर्षी का वेळ अत्यंत महत्वाची आहे. आयुष्यात कोणाची वाईट वेळ असेल तर दादा त्यांच्यासाठी चांगली वेळ आणतात, हे दादांचं वैशिष्ट्य आहे. मग ते पक्ष बघत नाही, व्यक्ती. त्यांचे सर्व बंधुरा रुपेन दळवी यांचे वाढदिवसाचे बॅनर कालच व्हॉट्सअपवर झळकले होते. फोटो घ्यायचा